साई लीला मासिक 1923 अंक 11. महाराजांचे अनुभव. एकदा बापूसाहेब जोगांना विंचू चावला. त्या वेळेला सुमारे रात्री 8 वाजले होते. ते ताबडतोब महाराजांकडे गेले. पायरी चढत असतानाच महाराज म्हणाले, बापूसाहेब काय आहे? बापूसाहेब म्हणाले, बाबा मला विंचू चावला. महाराज म्हणाले, बरे होईल जा. बापूसाहेब तसेच पायरीवरून परत फिरले. ते कंपाऊंडाचे बाहेर गेले नाहीत तोच वेदना अजिबात बंद झाल्या. वासुदेव सीताराम रतांजकर, हैदराबाद रेसिडेन्सी, घर नंबर 163 यांचे राहणारे हरी सीताराम दीक्षित यांना तारीख 18/8/21 रोजी आलेल्या पत्रातील उतारा. प्रथमतः साई महाराजांचा नाव व महात्म्य माहीत झाले ते कुशाभाऊ म्हणजे कृष्णनाथ बुवा मिरजगावकर जोशी यांचेकडून सन 1908 चे सुमारास झाले. बऱ्याच ठिकाणी लोक कुशाभाऊंना पूजेकरिता घरी बोलवीत व आदर व्यक्त करीत. याप्रमाणे बरेच दिवस गावात क्रम चालला होता. त्यांची पूजा एक दिवस सीताराम भटजी घरटे यांचे येथे करविली होती. अर्थात ते मातुळ असल्यामुळे तेथे जाण्याचा व पूजा समारंभ पाहण्याचा योग आला. त्यांच्या तीर्थप्रसादाने काही भक्तास गुण आला अशी चर्चा चालत असे व सहजी मनात आले की साई महाराजांचे पाय आपले घरी लागावे, अर्थात त्यांचे शिष्याची पूजा करवावी वगैरे विचार मनात येतात. तोच महाराजांनी श्रीकृष्णनाथांनी हसून स्फूर्तीने सांगितले की मला उद्या तुझे घरी येणे आहे. असे वाक्य निघताच मनास समाधान वाटले व दुसरे दिवशी त्यांचा पूजेची व्यवस्था कशा रीतीने ठेवावी या विचारात तल्लीन होऊन घराकडे रवाना झालो व सर्वांना घरी ही हकीकत कळविली. समाधान वाटले. दुसरे दिवशी उजाडण्याचे सुमारास आमच्या मातुश्री गंगाबाई ह्यांना स्वप्न पडले व एक भगवा वेशधारी कमंडलू वगैरे असलेला महात्मा आला. तो थेट दारात आला. त्यांना आसन देऊन बसविण्याकरिता मातेश्रीने आसन पुढे केले व त्यावर ती मूर्ती पुढे उभी राहिली. मातोश्रीने त्यांचे चरणावर डोके ठेविले. तोच त्या एकदम जाग्या झाला. लगेच ते स्वप्न त्यांनी सर्वांना कळविले, पण त्याकडे इतके कोणाचे लक्ष वेधले नाही. असो, त्याच दिवशी पुन्हा पूजा पाहण्यास मातृलगृही गेलो. तेथील पूजा वगैरे संपताच महाराजांनी श्रीकृष्ण नाथांनी तीर्थप्रसादाच्या वेळी सर्वांना तीर्थप्रसाद देताना माझी पाळी आली. तेव्हा मी तीर्थप्रसाद घेऊन उठते वेळी महाराजांनी पूजेतील साई महाराजांचा फोटो एकदम उचलून घेऊन माझ्या हाती दिला व ह्याची रोज मनोभावे पूजा करीत चल असे सांगून परवानगी दिली. तो फोटो घेऊन घरी आलो. त्यानंतर सकाळी पडलेल्या स्वप्नाचा मेळ घालून मंडळीस बरेच समाधान वाटले. पुढे पुन्हा कुशाभाऊ श्रीकृष्णनाथ महाराज भोजनास घरी बोलावून त्यांची पूजा करविली. अशा तऱ्हेने साधारण साईचे नावाची माहिती झाली. त्यानंतर बरेचसे लोक जाऊन येत व आपापला अनुभव, चमत्कार, दृष्टांत वगैरे निवेदन करीत. तसे आपणही एकदा जाऊन समर्थाचे दर्शन घेऊन कृपा संपादन करून पुण्य जोडाव अशी भावना होऊ लागली. मला 2-3 वर्षे तशा तऱ्हेचा योग जुळून आला नाही. पुढे 1912 साली मुंबई सम्राटागमनाचे प्रसंगी शिर्डी जाण्याचा योग एकाएकी जुळून आला. तो असा की शिवदास घाटे यांनी प्रातःकाली
कोपरगावचे एक तिकीट सहज त्यांचे कोणी जाणाऱ्याच्या बेत रहित झाला म्हणून आणून दिले. ती साई महाराजांची आमंत्रण पत्रिका समजून त्याच दिवशी सायंकाळी निघण्याचा बेत केला व निघालोही व मुंबई सम्राट दर्शनास न जाता श्री साई महाराजांचे दर्शनास शिर्डीस गेलो. तेथे बरेच अनुभव व दाखले आले. त्यानंतर त्याचेवर पद्ये करावीसे वाटल्यावरून एक पद्यमाला तयार केली. यानंतर एक मोठा चमत्कारिक प्रसंग व अनुभव आला. तो खरोखरीच अपूर्व आहे. त्याची सर्व हकीकत बरीच चमत्कृतीजन्य आहे, तरी संक्षिप्तात देत आहो. ती के. दामोदर रंगनाथ जोशी दिगंबर यांची कन्या माळणबाई ही माझी मावस बहीण लागते. ज्वराने बरेच दिवस आजारी होती व त्यातच ज्वर अंगात मुरून शयावर घालविले. बरेच डॉक्टर, वैद्य व इतर सटरफटर उपाय करूनही काही गुण आला नाही. आता अखेर उपाय म्हणून रोज बाबांची उदी देण्यास सुरुवात केली व औषधी चालू होते. पुढे ती मुलगी औषधास कंटाळून अगदीच औषध घेईनाशी झाली व तिने एकच हेका धरिला की मला साईबाबांचे दर्शनास घेऊन चला, त्याशिवाय मी बरी होणार नाही. प्रकृती फारच क्षीण, उठून बसविणे फारच हल्लाखीचे झाले होते. अशा स्थितीत दूर प्रवासात नेणे फारच घातक म्हणून नेण्यास कोणी धजेना. अखेर डॉक्टरचे व वैद्याचे सल्ल्याने मनोभावनेने गुण आल्यास पहा, कदाचित येईलाही म्हणून त्यांनी परवानगी दिली व असाव्य कोटीत गेलेला रोग तेव्हा काही झाले तरी केवळ तिची इच्छा म्हणून जाण्याचा बेत घेतला. दोघे तिघे मंडळीबरोबर घेऊन रवाना केले. तेथे बाबांचे दर्शनास नेल्यानंतर शिव्या देण्याचा सपाटा बाबांनी सुरू केला व तिला घोड्यावर टाक व मडक्यातले पाणी पाजून पडू दे म्हणून सांगितले. तिला घोंगड्यावर टाक व मडक्यातले पाणी पाजून पडू दे म्हणून सांगितले. 7-8 दिवस अन्न न खाता नुसत्या पाण्यावरच राहिली व तिची मात्र मी बरी होईन तर बाबांच्या कृपेने अशी पूर्ण श्रद्धा होती. 7-8 दिवसानंतर पहाट्याच्या सुमारास तिचे देहावसान झाले व सर्वजण शोकग्रस्त झाले. त्याच सुमारास बाबांची उठण्याची वेळ झाली तरी बाबा उठत. काकड आरतीस गेलेली मंडळी सकाळी 8 वाजेपर्यंत तेथेच तटस्थ होती व आज हा काय प्रकार व बाबा का उठत नाहीत याची चर्चा आपापले परीने मंडळी करू लागली. इकडे मृत मुलीच्या पुढील व्यवस्थेकरता काही मंडळी गुंतून गेली होती व मुलीची आई व माझ्या मातोश्री या शोक करीत तेथेच बसून होत्या व साठे काका म्हणून एक साई भक्त त्यावेळी तेथे होते. त्यांनीही त्यांचे शांतवन करण्याचा बराच प्रयत्न केला. इतक्यात एकाएकी मुलीची हालचाल दिसून तिने एकदम जांभाई देत डोळे उघडले व घाबरलेसे करून चोहूकडे पाहू लागली. झाले सर्व आनंदमय झाले व तिने पुढील प्रमाणे हकीकत सांगण्यास सुरुवात केली की एक काळा माणूस मला घेऊन जात असताना मी घाबरून बाबांना हाक मारली. तोच हातात सोटा घेऊन बाबांनी त्याला खूप मारलं व त्यांच्याकडून मला सोडवून आपले चावडीत घेऊन गेले. तेथे असलेला प्रकार व आरास मुलीने मुळीच पाहिला नसताना यथातथ्य सांगितला. हा प्रकार इकडे चालू असताना चावडीत बाबा अजून निजलेले का आहेत म्हणून चर्चा चालू होती. तो एकदम ते मोठ्याने ओरडत व सोटा आपटात जागे झाले व तेथून पळत मुलगी ज्या ठिकाणी राहिली होती म्हणजे दीक्षितांच्या बंगल्यात तिकडे पळत आले. त्याबरोबर सर्व लोकांचा जमावही होताच. तो इकडून ही हकीकत कळवण्याकरता बाहेर जाणार तोच समोर बाबा येत होते. अशा तऱ्हेने
आनंदमय प्रभूने सर्वस्वी आनंद करून त्या दिवशी खरोखर मृत्यू लोकात अपूर्वता घडवून आणून भक्त कैवारी दुसऱ्यांचे संकट कसे निवारण करतो ह्याची साक्ष पटविली, वगैरे वगैरे. अनेक लहान मोठे चमत्कार बरेच आहेत, विस्तारास्त पुरे करीतो. कृष्णराव नारायण परुळकर यांचे हरी सीताराम दीक्षित यांना आलेले पत्र. मुक्काम हळदी, तारीख 17 फेब्रुवारी 1915. काकासाहेब दीक्षित, मुंबई. स्वामीचे सेवेशी साष्टांग नमस्कार. आपलेकडून सद्दूभैया सौ यांच्याकडे पत्र आले व त्यानंतर श्री समर्थ यांचा फोटो घेऊन श्री बालक रामजी व श्री मुक्तारामजी आले व त्यांचे आज्ञेप्रमाणे लघुरुद्र वगैरे होऊन समर्थाच्या फोटोची स्थापना सदुभैया साहेबांचे घरी झाली. त्यानंतर बाबांचा प्रसाद होऊन उत्सव समाप्त झाला. ज्या दिवशी स्थापना झाली त्याच दिवशी रात्री माझे कुटुंबास व माझे चुलत बंधू ती नारायण दादा जिजगाववाले या दोघांस खाली लिहिल्याप्रमाणे दृष्टांत झाले. नारायण दादास दृष्टांत झाला तो असा की ते शिर्डीस समर्थाकडे उभे आहेत व समर्थ म्हणतात की आम्ही हरघास जातो, तुम्ही आम्हा बरोबर चला. व उभयता कोपरगावास गोदेच्या तटी आले, म्हणजे शिर्डीकडील बाजू, व काठावर उभे राहिले. गोदेत पाणी साधारणपेक्षा जास्त दिसू लागले. काठीवर जेथे उभे राहिले तेथे दोन्हीकडे 2 गव्हाची पोती तोंडे उघडी केलेली ठेवली आहेत. नंतर समर्थ नारायणरावास म्हणाले की आता कसे जाणार. इतके म्हणताच आसपास 10 नंदी बैल त्यावर सामान कसलेले उभे राहिलेले दिसले व समोर पाण्यातून पक्का रस्ता झालेला दिसला. नंतर हरदास माझे घराचे कुटुंबासून सद्दूभैयाचे घराचे खुंटापर्यंत जेथे निशाण लावले आहे तेथपर्यंत श्री समर्थ त्या सर्व नंदीबैलासह गेले व पुढे नाहीसे झाले. दुसरा माझे कुटुंबास असा दृष्टांत झाला की माधवरावजी हातात ताट घेऊन त्या ताटात एक नारळ, एक खण व कुंकुवाची पुडी असे घेऊन आले व कुटुंबास म्हणाले की ही बाबाने तुम्हास ओटी पाठवली आहे. असे दोन्ही दृष्टांत झालेले आपणास कळविते आहे. श्री बालकरामजी व श्री मुक्तारामजी येथेच आहेत. येथे रोज पूजा आरती दोन्ही वेळ आनंद होत असतो. आपल्या कृपेने समर्थाचे दर्शन व दृष्टांत व प्रसाद मिळाला. त्यावेळी आपण याल अशी फार आशा होती, परंतु आपले पत्र आल्यावरून आपले व आल्याचे कारण समजले. आता कधीतरी समर्थ आपणास हृदयास पाठवितील अशी खास उमेद झाली आहे. समर्थाची आज्ञा झाल्यावरून सद्दूभैया शिर्डीस गेले आहेत. आज त्यांना 10 दिवस झाले. इकडील सर्व मंडळी समर्थाच्या कृपेने खुशाल आहेत. हमेशा पत्र पाठवून समाचार घेत जातील. कळावे लोभ असावा ही विनंती. भाबी साहेब यांना माझा नमस्कार कळवितील. आपला कृष्णराव नारायण परुळकर. सदाशिव गुंडीराज उर्फे सदभैया नाईक, राहणार हरदा यांच्या 6/3/15 चे पत्राची नक्कल. श्री समर्थ नैवेद्य रविवारी झाला व दुसरी दिवशी म्हणजेच सोमवारी तारीख 15 फेब्रुवारी रोजी श्रीमंत छोटू भैयाचे परुळकर यांचे घरी उभयता बंधूसह श्रीचा प्रसाद घेऊन नंतर श्री बालकरामजी, नथू भैया, सरमंडल, शंकर भैया, छोटू मैयाचे धाकटे बंधू सहनेमावर श्री नर्मदा काठी येथे जाण्यास रवाना झाले व श्री मुक्तारामजी माझे गावी बरणगाव छोटू मैया परुळकरासह नारायणराव परुळकर यांच्यासह रवाना झाले. माझे गावी मी श्री महाराजांची व मंडळीसह सुमारे 2 वाजता दुपारी जाऊन
पोचलो. श्री मुक्तारामजी गावी पोहोचतात दर्शनाकरता बरीच मंडळी जमली. 3-3:30 वाजेपर्यंत मंडळी दर्शन घेऊन गेली. सरासरी 12चा अंदाज असेल. मी व श्री मुक्तारामजी, नारायणराव परुळकर, जिजगावकर बोलत बसलो असता एकाएकी माझ्या हाती श्रीचा दांत कोरण्याची काडी आली. ती पाहताच सर्व गुरुवंधूस दाखविली श्रीचा खेळ व चमत्कार पाहून मनास मोठा आनंद झाला व हा चमत्कार आपले चरणी सादर करावा. परंतु श्री मुक्तारामजी जास्त दिवस न राहता लगेच दुसरे दिवशी मंडळीसह म्हणजे मंगळवारी 7चे सुमारास परुळकर साहेब यांचे बागातून श्री समर्थ चरणाजवळ गेल्यानंतर कपडे काढून खाली जातो तो घरातील मंडळीने कळविले की श्री क्षेत्र शिर्डीहून माधवराव देशपांडे यांचे पत्र आज आले. मी पत्र लगेच हाती घेऊन श्रीचा प्रसाद देऊन मांडी व श्री चरणाजवळ बसून पत्र वाचले व श्री मुक्तारामजी व सर्व मंडळीस वाचून दाखविले. पत्रातील मजकूर माधवरावांजींचे हातची होता तो येणेप्रमाणे. आपल्यास पत्र देखत साई महाराजांनी बोलविले आहे. हे तारेप्रमाणे पत्र पाठविण्यास सांगितले. तरी आपण पत्र पाहताच एकटे निघून यावे. येथे येऊन काम असल्यास ताबडतोब परत जावे, परंतु पत्र पाहताच यावे असे साई महाराजांनी सांगितले आहे. वरील पत्र वाचताच श्री समर्थ आरती फराळ वगैरे करून 12 वाजता श्री मुक्तारामजीसह स्टेशनवर गेलो. श्री मुक्तारामजी मनमाडपर्यंत बरोबर आले. नंतर म्हणले की मी हयास परत जाईन. पुढे चलण्याबद्दल श्री आज्ञा नाही. तुम्ही एकटे जा. नंतर हरद्यास परुळकर यांस तार दिली व तिकिटांचे रुपये देऊन मी गाडीत बसलो व 6चे सुमारास श्री क्षेत्र शिर्डीस पोचलो. वाड्यात सामान ठेवले. श्रीमंत बापूसाहेब बुटी तेव्हा झोपले होते. तेथे श्रीचरणाजवळ 5 मिनिट विसावा घेऊन माधवरावजी देशपांडे यांस भेटण्यास त्यांचे घरी बरोबर फुलांचा हार घेऊन गेलो. तेव्हा प्रियबंधू माधवरावजी विष्णू सहस्रनामाचा पाठ करीत बसले होते. त्याच क्षणी मला बरोबर घेऊन ते श्रीदर्शनास मशिदीत गेले. मी श्रीचरणी साष्टांग नमस्कार घातला व बरोबर आणलेले हार श्रीच्या गळ्यात घातला व चरण सेवा करीत बसलो. 5 मिनिटांनी मला अर्धा नारळ व 1 पेढा देऊन खाण्यास सांगितले. नंतर मला वाड्यात घेऊन जाण्यास माधवरावजीस सांगितले. वाड्यात ओल्यावर स्नान केले. काकांचे खानावळीत श्रीचा प्रसाद घेतला. भोजन झाल्यावर श्रीमंत बापूसाहेबाबरोबर श्री समर्थ लाला बोलत बसलो. दुसरे दिवशी बडे बाबा, डॉक्टर पिल्ले वगैरे मंडळी श्री समर्थ लीला ऐकावी म्हणून म्हणाले. समी हकीकत आपल्या पत्रापासून शिर्डीस दाखल होईपर्यंत विदित केली. पुढे ही लीला ऐकून श्रीने काय व कशी वृत्ती पलटली ते सर्व खुलासेवा देशपांडे यांनी लिहून कळविलेच आहे. मला श्रीनी 10 दिवस ठेवून घेतले, मग रजा दिली. इकडे श्रीच्या मठात आज 8 दिवस झाले. श्री मुक्तारामजी व बालकराम उभयता बंधू आहेत. नित्य श्रीची सकाळ संध्याकाळची आरती व काकड आरती चालू आहे. आरतीस बरीच मंडळी गोळा होत असते. उभयता बंधूस माझेच घरी राहण्याची श्री समर्थ आज्ञा झाली आहे. अशा रीतीने हरदा श्री क्षेत्र शिर्डी करून ठेविले आहे. महाराजांची बोध पद्धती. एकदा बालासाहेब भाटे व मी आमच्या वाड्यात श्री एकनाथी भागवत वाचित असता श्री बापूसाहेब बुटे महाराजांकडून निरोप घेऊन आले की महाराजांनी मज जवळून 16.5 रुपये मागितले आहेत. महाराजांनी बापूसाहेबांना बजविले की 16.5 आणि नुसते 16 आणू नकोस. महाराजांनी असेही सांगितले की काकास
वर बैस आणि तो काय सांगतो ते ऐक. बापूसाहेबांनी ही सगळी हकीकत आम्हाला सांगितली. त्यावेळी मजजवळ महाराजांनी दिलेल्या 1 रुपयाशिवाय काही नव्हे. तेव्हा हा मजकूर महाराजांचे चरणी सप्रणाम निवेदन करा असे मी बापूसाहेबास विनविले आणि त्यांना असे म्हणले की ज्या अर्थी आपणाला मजजवळ पासून ऐकण्याची आज्ञा झाली आहे त्या अर्थी आपण मजजवळ बसा आणि मी भागवत वाचित आहे ते ऐका. ते बरे म्हणाले आणि बसले. आम्ही भागवत पुढे वाचू लागलो. तोच कायेन वाचा हा श्लोक निघाला. भागवत धर्माचा प्रश्न जनक राजाने विचारला असता त्या धर्माचे विवेचन तेथे आलेल्या ब्रह्मनिष्ठ 9 भावापैकी ज्येष्ठ जो कवी याने केले त्या विवेचनाचे 16 सार या श्लोकात आहे. हा श्लोक आपल्या सर्वांच्या नित्यपाठातला आहे. तो असा: कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. या श्लोकाचे पदे खाली लिहिण्याप्रमाणे: कायेन वाचा मनसेंद्रिये, मनसा इंद्रिये व बुद्ध्या आत्मना व अनुसृतस्व भावात करोमि यत् यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. याचा अर्थ असा: मी जे काही कायेने, वाचेने, मनाने, इंद्रियाने, बुद्धीने, अहंकाराने, अनुसृत म्हणजे प्रकृती स्वभावाने करीतो ते सगळे पर म्हणजे श्रेष्ठ, सर्वाचे पलीकडील नारायणाला म्हणून अर्पण करीतो. या श्लोकावर एकनाथ महाराजांनी बरीच विस्तृत आणि बोधपर टीका केली आहे. ती संबंध टीका आम्ही वाचून संपविताक्षणीच बापूसाहेबांना महाराजांचे बोलावणे आले आणि ते निघून गेले. अर्थात महाराजांनी हा श्लोक व यावरील टीका ऐकण्यासाठीच बापूसाहेबांना पाठविले हे उघड झाले. साहजिकच या श्लोकाचा आणि महाराजांनी सांगितलेल्या 16.5 रुपयांचा काहीतरी संबंध असला पाहिजे असे मनाला वाटू लागले आणि असा संबंध लागतो की काय या दृष्टीने श्लोक पाहू लागलो. तो त्यात 15.5ची बरीच जमली. ती अशी: काया 1, वाचा 1, मन 1, इंद्रिये 10, बुद्धी 1, अहंकार 1, प्रकृती अर्धा म्हणजे 15.5. ही बेरीज 15.5 होते. पण महाराजांनी 16.5 हा 11 उच्चारला होता. महाराजांकडून चूक होणे शक्य नाही हा विश्वास पूर्ण असल्यामुळे नाथ महाराजांची टीका पुन्हा पाहू लागलो. तो त्यात वरील सर्वावर ज्या तऱ्हेचे विस्तृत विवेचन होते त्याच तऱ्हेचे वरील श्लोकात नसलेल्या चित्त यावरही होते. अर्थात श्लोकाचा शब्दावरून जरी बेरीज 15.5चीच होती तरी नाथ महाराजांच्या टीकेवरून ती बरीच 16.5ची झाली आणि महाराजांनी उच्चारलेल्या संख्येची सार्थकता पटली. नंतर महाराजांनी उच्चारलेल्या 16.5 आण, नुसते 16 आणू नको या शब्दाचे स्मरण झाले व त्या अर्ध्या म्हणजे प्रकृतीवर महाराजांनी इतका जोर का दिला याचा विचार करू लागलो. त्यावर लगेच असे उत्तर सुचले की बाकीची कर्मे हेतुपूर्वक होतात आणि ती कदाचित अर्पण होतील, पण प्रकृती स्वभावाने जी कर्मे होतात ती अर्पण करणे अत्यंत दुरापास्त आहे. मनुष्य निष्काम झाला की हेतुपूर्वक कर्मे त्यांची थांबवतील, पण स्वाभाविक कर्मे थांबवणार नाहीत. ती होतच राहतील. म्हणून अर्पण करण्याची किल्ली नाथ महाराजांनी सांगितली आहे ती अशी: मी हे कर्म केले आणि ते भगवंताला अर्पण करीतो असे नसून भगवंतच त्याचा करता आहे आणि मी केवळ निमित्त मात्र आहे. एखाद्या मुनिमाने कोट्यावधी रुपयांचा व्यापार केला तो त्याचा नसून मालकाचा आहे. तसेच मजकडून जे व्यापार होतात ते माझे नसून मालकाचे म्हणजे भगवंताचे आहेत. म्हणजे निष्काम
निष्कामाबरोबर निरअहंकार वृत्तीही आले पाहिजे. असे झाले म्हणजे सर्व कर्मे मग ती सहेतुक असीत किंवा स्वाभाविक असोत भगवंताचीच होती आणि माझा म्हणून कोणताही व्यापार भगवंताला अर्पण करण्याचा संकल्प करण्याचे कारणच उरणार नाही.